आपण चाळीतल्या घरात जाणार, भाड्याच्या घरात राहायला जाणार, बरोबर? डिपॉझिट, घरभाडं, लाईट बिल, गॅस, हा सगळा खर्च तू करणार आणि दादांच्या औषध पाण्याचा खर्च मात्र ओम सर करणार. कोण म्हणाला? ओम सर म्हणाले ना. मला माहित होतं तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. मी प्रूफ घेऊन आलो. हे बघ, हे हॉस्पिटलचं बिल. तुम्ही निघा, मी बघते. नाही नाही, मी थांबतो ना. उगाच तुला कोणी काही बोललं तर. कोणी काही बोलणार नाही. माझं ऑफिस आहे, मला इथे नसते तमाशे नकोय. तुम्ही निघा. निघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एजंटला द्यायला मोजून 25,000 काढले होते, त्यातले 12 गेले. स्वीटू, अवनी मॅम, काय झालं? हे कसले पैसे आहेत? आणि हे बिल कुठे मिळालं तुला? हे महत्वाचं नाहीये. मी काल घरी आले होते तेव्हाही तुम्ही सगळं सामान घेऊन आला होता. आता दादांच्या औषध पाण्याचं करताय, त्यांना डॉक्टरकडे नेताय, कशासाठी? केलं दाखवायला ना. तुला असं वाटतंय का की हे सगळं करून तू झालेली चूक निस्तरतोयस? काय सिद्ध काय करायचंय? की तुला कशी जबाबदारीची जाणीव आहे? तुझ्यातला बेजबाबदारपणा मी अनुभवलाय, त्यामुळे हा दिखावा करू नकोस. हे माझे आई दादा आहे, मी सांभाळू शकते त्यांना, कळलं? मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. आणि हो, मी जर कोणाला आपलं मानून त्याच्यासाठी पैसे खर्च करत असेल ना, तर ते गावभर बोंबा मारत सुटणार नाही मी, हेही मला कळतं. मिस्टर ओम खानविलकर, हे तुम्ही खर्च केलेले पैसे माझ्या दादांच्या औषध पाण्याचं सगळं मी बघेन, त्यात तुम्हाला पडायची गरज नाहीये. अरे हॅलो मॅम. तू VM फूड्स मध्ये काय करतोय? असं काय करता मॅम? बायको. तुम्ही इथे म्हणजे तुम्ही माझा सल्ला ऐकलात तर. तुझा फक्त सल्ला होता, फायनल डिसिजन माझा आहे ना. आणि काय, माझ्या भावाला त्रास होऊ नये, माझा भाऊ
लवकरात लवकर घरी परत यावा म्हणून मी काहीही करू शकते. माझा मान अपमान विसरून ही फालतू कंपनी विकत घ्यायला सुद्धा तिच्या दारात येऊ शकते. कारण मला ओम परत हवाय. बाय हुक और बाय क्रुक. गुड डिसिजन. माय डिसिजन. माय कार्ड मी देतो. ते मॅडम आहेत ना, त्यांना सांग म्हणा मालविका खानविलकर आली आहे तुला भेटायला. VM फूड्स. पडलं की खाली. थँक्यू. मालविका खानविलकर. मॅडम तुमची वाट बघतात. ओ चला मी आलेच. येतात का? बरं मॅम, मी निघतो म्हणजे आई इथे जवळच आहे. उगाच तिने मला बघितलं तर माझे वांदे होतील. एक तर आधीच तुम्ही माझं लग्न करून दिल्यामुळे ना घरका ना गाठका अशी परिस्थिती झाली माझी. त्यात आता तुमच्या बंधू प्रेमामुळे माझा बळी नको जायला. तोंडाला येईल ते बोलायचं नाही. विचार करून बोलायचं माझ्यासमोर. सॉरी. आय बी इथे जवळ काय लागलं तर सांगा. आय स्टुपिड. हॅलो. हॅलो. मालविका खानविलकर. मला खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आमच्या कंपनीत आलात. मलाही खरंच खूप बरं वाटलं. तू मी स्वतःहून वरती येणार नाही म्हटल्यावर मला रिसीव्ह करायला आलीस. मैथिली. अतिथी देवो भव. हा. आपल्या संस्कारांमध्ये आहेच आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा आदर करा. तुमच्या जागी इतर कोणीही असतं तरी मी आलेच असते. प्लीज वेलकम. दिस वे. मॅम प्लीज हॅव अ सीट. छोट आहे तुझं केबिन फार, पण छान ठेवलंय. इट्स नाईस. थँक्यू. लेमन ग्रास. या ग्लॅड यू नोटिस्ड. 1 second. विशाल,
1 strong black coffee. No sugar, no cream. लवकर. अरे वा, मला कशी कॉफी आवडते माहितीये तुला? हो. सरप्राइजिंग. I know everything about you. Actually, I've read it in your interview. हो. खरं तर मी तुमचे सगळेच इंटरव्ह्यू पाहिले. तू कंपनी सुरू केल्यापासून सुद्धा माझं लक्ष आहे तुझ्या कंपनीवर, तुझ्यावर. गेल्या वर्षात 3 महत्वाची इंटरनॅशनल डील्स क्रॅक केलीस तू. एक सिंगापूर, एक US, एक UK आणि आता एक मोठं डील क्रॅक करायच्या विचारात असतो. लवकर सुरू. यू आर रिअली डुईंग वेल. बट यू हॅव बिगर ड्रीम्स. आणि स्वप्न जितकी मोठी तितकी त्यांची किंमतही मोठी असते. त्यामुळे तुला तुझ्या कंपनीसाठी साहजिकच मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. बँग ऑन. तुमचा रिसर्च अगदी परफेक्ट आहे. तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल ऑलमोस्ट सगळंच माहिती आहे. ऑलमोस्ट नाही, सगळंच. मला हव्या असणाऱ्या गोष्टींची मी सगळीच माहिती काढते. हव्या असलेल्या म्हणजे? मे आय? या प्लीज. This is your dream, right? Oh. Don't worry, let's make it bigger. तुझं हे ड्रीम पूर्ण करण्यासाठी तुला मोठ्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. 200 करोड? सॉरी? तुझ्या कंपनीत 200 करोड इन्व्हेस्ट करायला मी तयार आहे. कारण मला तुझ्या कंपनीचं तुझं पोटेन्शियल माहिती आहे. इफ यू डिसाइड, स्काय इज द लिमिट फॉर यू. तुझ्या कंपनीला उंचावर नेण्यासाठी पैशांची जी शिडी लागेल ती द्यायला मी तयार आहे. आय विल पुट इन माय मनी, यू पुट इन युअर हार्डवर्क. फक्त एक अट आहे, तुझी ही कंपनी तू माझ्या नावावर करायचीस. ह्या मालविका खानविलकर आहेत ना, इथे काय करतायत त्या? आपली कंपनी कुठला मोठा प्रोजेक्ट करतात का यांच्याबरोबर? अहो नाही मॅडम, मालविका तर इथे का आली असेल, काय आयडिया? मी त्यांच्या घरी आश्रित म्हणून राहते. त्याच्या कामाविषयी मला काहीच कल्पना नाहीये. आय नो पण तुम्ही नका काळजी करू. नाही, डोंट वरी. कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आणि पार्टनर तूच असशील. सगळं तूच सांभाळशील. सगळे डिसिजन्स, निर्णय सुद्धा तूच घेशील. आय विल गिव्ह यू कम्प्लीट फ्री हँड. फक्त कंपनी माझ्या नावावर असेल. अँड इफ आय मे आस्क, हे सगळं कशासाठी? मैथिली, आय बिलीव्ह इन युअर अँड युअर कंपनीज कॅपेबिलिटीज. पण काय आहे, मालविका खानविलकर फक्त स्वतःच्या पोटेन्शियल मध्येच इन्व्हेस्ट करते. कारण कंपनी जर माझ्या नावावर असेल तर मला रिटर्न्सची गॅरंटी आहे ना. अँड फेअरली बिग अमाउंट टू इन्व्हेस्ट इन एनीबडीज अम्बिशन, राईट? Absolutely right. I'm sorry, but my ambition is not for sale. पण तरी तुम्ही एवढा विचार केला त्याबद्दल थँक्यू सो मच. एवढा नाही, खूप विचार केला मी. तुझ्या कंपनीचा व्याप बघता 200 करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे मैथिली. मुळात ही कंपनी मी विकण्यासाठी उभी केलेलीच नाही. या कंपनी मागे, या बिझनेस मागे माझं एक विजन आहे. आय वॉन्ट टू अचीव्ह दॅट. या कंपनीच्या सुरुवातीपासून एका छोट्याशा सेटअप पासून ते आत्तापर्यंत तुम्ही हे जे काही बघताय ते उभं करेपर्यंत
हे सगळं मी खूप मनापासून आणि खूप प्रेमाने केलंय. ॲज आय टोल्ड यू अर्लियर, दिस इज माय बेबी. आणि याचा सौदा नाही होऊ शकत. सो वन्स अगेन, आय एम सॉरी बट दिस इज नॉट द सेम. ही माझी फॅमिली आहे आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेणं ही माझी जबाबदारी. ती जबाबदारी मी तुमच्या खांद्यावर टाकून मी कुटुंब प्रमुख म्हणून कशी का राहू शकते? सो इट्स अ नो डील फॉर मी. बस. तू कॉफी घेत नाहीस माहितीये मला. चेक घे. ब्लँक चेकवर सही केली. तुला हवी ती अमाऊंट घाल्या आणि नो डीलला डील मध्ये कन्व्हर्ट कर. स्वतःच्या कुटुंबाची किंमत कोणी किती लावू शकतं? मी म्हटलं ना, दिस इज माय फॅमिली. हे माझं कुटुंब आहे आणि स्वतःचं कुटुंब कोणी विकत नाही. आय एम सॉरी. आता तू ही जी स्टेप घेतली आहेस ती एनिवे, इट वॉज प्लेजर मीटिंग यू मॅम. इंडी, नेक्स्ट टाइम तुला बेटर फ्रेग्रन्सेस पाठवून दे. ओम, कसा आहेस? हाय, तू कशी आहेस? बंधनानं घरी येत जा रे. आठवण येते तुझी खूप आईला. मी आजच जाऊन आलो. अरे मग ताईला भेटायला येत जा. आणि छान आहे तुझं ऑफिस आणि तुझी बॉस पण. मैथिली, तुझा विचार बदलला तर मला फोन कर. माझं कार्ड आहे तुझ्याकडे. बाय.